राणेजी काय सांगाल, काल मीरा भाईंदर महानगरपालिकेची महासभा होती आणि या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी विकास कामाच्या नावाखाली कुठेतरी मीरा भाईंदर शहराचा इतिहास पुसण्याचं काम करत आहेत. काशी मीरामध्ये गेली 30 वर्ष अस्वारूढ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्थलांतर करण्याच्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, त्याबद्दल आपली काय भूमिका? बघा, आमची भूमिका आहे अशी आहे की ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. या ठिकाणी जे सत्ताधारी आणि जे अधिकारी आहेत ना, हे अक्षरशः माजलेले ह्याच्यावर दिसतंय. लक्षात घ्या, तुम्ही या ठिकाणी बघत असाल शिवाजी महाराजांचा पुतळा आज 30 वर्षापूर्वी लावलेला आहे. लक्षात घ्या, त्याच्यानंतर हा मेट्रो आलेला आहे. लक्षात घ्या, तुमचा जर विचार तुम्ही केला असताना, चांगला विचार केला असताना, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर ठेवला असताना, तर ती पुतळा तुम्ही जो मेट्रो गेला आहे ना, तो तुम्ही बाजूला पण सरकू शकला असता. पण तुम्ही इंटेन्शनली तो विषय तुम्ही घेतला नाहीत. आज शिवाजी महाराज या ठिकाणी पुतळा, तुम्हाला अडचण काय? तुम्ही रिपेअरिंगच्या नावाने जे दिशाभूल करता ना लोकांना, हे लक्षात घ्या, हे तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. लक्षात घ्या, या छत्रपती शिवाजी महाराजांचा जर पुतळा हटवण्याचा जर तुम्ही घाट घातत असाल तर तुम्हाला तसं उत्तर दिलं जाईल. आणि लक्षात घ्या, पुऱ्या महाराष्ट्राचे जे शिवभक्त आहेत या ठिकाणी आम्ही जमा करू. लक्षात घ्या, आणि खास करून आमदारांनी नगरसेवकांना आम्ही चेतावणी देतो आहे की असं तुम्ही जर कृत्य करत असाल तर तुमच्या घरात घुसू आम्ही. लक्षात घ्या, पण छत्रपती शिवाजी महाराजांची अशी विटंबना आम्हाला होत येणार नाही. आणि खास करून या ठिकाणची MMRDची जी कामं होत आहेत, अक्षरशः धूळफेकीची कामं होत आहेत. MMRD सगळ्यात भ्रष्ट ही MMRD आहे. लक्षात घ्या, त्यामुळे काही 2 आमदारांचा कुठेतरी हा घाट आहे. हा कुणाला जास्त त्यांना रस आहे असं आम्हाला त्यांच्यावर आरोप आहे. आम्ही ज्या ठिकाणी येथे आंदोलन करू त्या ठिकाणी दोन्ही आमदार आम्हाला या ठिकाणी पाहिजेत. तेव्हा आम्हाला कळेल की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजबद्दल खरोखर आपुलकी आहे आणि खरोखर तुम्हाला काहीतरी त्याची निष्ठा आहे. अन्यथा आम्ही समजू की तुमच्या दोघांना या गोष्टीचा वीट आहे. लक्षात घ्या, त्यामुळे महाराष्ट्राच्या समोर तुमची भूमिका स्पष्ट व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक नगरसेवक आणि आमदारांना मी विनंती करतो आणि आदेश देतो आणि तुम्हाला आवाहन करतो आहे की तुम्ही स्वतःच्या लेटर हेडवर पत्र द्या की छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी जो पुतळा आहे तो याच ठिकाणी राहायला पाहिजे. अन्यथा तुम्ही दिलात नाही तर आम्ही समजू की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात काम करतो आहे आणि या गोष्टीचा निषेध करतो. आणि या सर्व पक्षीय मिळून पुऱ्या महाराष्ट्राच्या शिवाजी महाराजांचे प्रेमी असतील. त्यामुळे या व्हिडिओच्यामध्ये आवाहन करतो की जेव्हा आमची तुमची गरज लागेल या ठिकाणी काश्मीर ठिकाणी या ठिकाणी आपण उपस्थित राहाल आणि या ठिकाणी फार मोठं आंदोलन आपण छेडू, जेणेकरून महाराष्ट्राचे आराध्यदैवत आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहे यांचं अस्तित्व राहायला पाहिजे. आणि खास करून जे नगरसेवक आहेत त्यांना पण मी सांगतो आहे, तुम्ही पण आमच्या याच्यामध्ये सहभाग व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, असं कुठलंही कृत्य करू नका जेणेकरून तुमच्या विरोधात आम्हाला उठायला लागेल. लक्षात घ्या, त्यामुळे या छत्रपती शिवाजी महाराजच्या काशीमध्ये या ठिकाणी आपण जो घाट घातलेला आहे रिपेअरिंगच्या नावाने, तो कुठेतरी रद्द व्हावा, कुठे त्याची स्थगिती यावी आणि चांगल्या ठिकाणी याच ठिकाणी त्या ठिकाणी त्याचं स्थापना व्हावी आणि व्यवस्थित त्याची डागडुजी व्हावी, सुशोभीकरण व्हावं, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. नक्की विकास काम त्याबद्दल सांगतात, पण प्रशासन ही भूमिका सांगत नाही की स्थलांतर नेमकं कुठे होणार आहेत, काय होणार आहे, त्याच्याबद्दल त्यांचे काय पाठपुरावा नाही. आणि दुसरी गोष्ट, जर विकास काम MMRDच्या मार्फत म्हणतात तर अख्ख्या जगामध्ये मीरा भाईंदरला हास्य करणारा जो अजूनपर्यंत उड्डाणपूल बनवलेला आहे, अशी जर विकास कामं मीरा भाईंदर शहरामध्ये बनत असेल तर शहराचं नाव वाढवणार आहे की कमी करणार आहे? बघा, मी सगळ्यात मोठी गोष्ट ना, या 2 आमदारांवर माझा ठपका आहे. लक्षात घ्या, जनता, लक्षात घ्या, माझा वैयक्तिक विषय नाही आहे, पुरा जनता बोलते. हा आजोबा परिचय, त्याच्याबद्दल 2 आमदार का बोलत नाहीत, खासदार का बोलत नाही आहेत? आज या ठिकाणी 8वा आजोबासारखं जे त्यांनी बनवून ठेवलं आहे, मीरा भाईंदरला स्वरूप दिलेलं आहे, फार वाईट गोष्ट आहे. म्हणजे MMRDकडनं असं कृत्य वाईट होऊन सुद्धा जर आमदार गप्प का, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मला वाटतं MMRD सगळ्यात भ्रष्ट सरकार आणि अधिकारी ते माजलेले आहेत. ह्यांना आता रस्त्यावर आहे ना नागडा करून मारण्याची आता वेळ आली. लक्षात घ्या, त्यामुळे MMRDकडनं फार मोठ्या, तुम्ही बघा, एक पण जंक्शन आहेत ना त्यांनी सोडलेलं नाही. जंक्शन जे इथे त्यांनी फ्लायर उतरवलं आहे. लक्षात घ्या, एवढं मोठ्या प्रमाणामध्ये कुठलंही प्लॅनिंग नसताना, म्हणजे अन्नाडी माणूस पण एवढं प्लॅनिंग करू शकत नाही, असे घाणेरडं प्लॅनिंग लोकांनी करून ठेवलं. मीरा भाईंदर बक्कास करण्याचं काम MMRDने केलं. माझा जाहीर आरोप आहे, 2 आमदारांनी लेखी स्वरूपामध्ये पत्र द्यावं आणि गुन्हा दाखल करावा. या ठिकाणी नरेंद्र मेहता साहेबांनी सभागृहामध्ये सांगितलेलं की या ठिकाणी फार मोठा भ्रष्टाचार आहे. तो भ्रष्टाचार गेला कुठे, कुणी केला, कशाला केला, कुणाच्या माध्यमातून केला, MMRDच्या अधिकाऱ्यांना गुन्हा का दाखल झाला नाही, याची शहानिशा त्यांनी केलेली आहे. नरेंद्र मेहता साहेबांना मला विनंती आणि आव्हान आहे की तुम्हाला जर हिंमत असेल आणि खरोखर तुमच्याला काय आस्था असेल, मीरा भाईंदरमध्ये प्रेम असेल, नागरिकांचा पैसा उद्ध्वस्त होता कामा नये असं तुमची इच्छा असेल तर याच्यावर तातडीने ॲक्शन घ्या आणि गुन्हा दाखल करा. जीव तूच पाणीचा पाणी होऊ दे,
जनतेला पण कळू दे की कोण ह्याच्यामध्ये भ्रष्टाचारी आहे. तर महाराजांच्या पुतळ्याच्या बाबत स्थलांतराबाबत काल महासभेत ठराव झालेला आहे. ह्याच्यानंतर आपली भूमिका काय असेल? आमची भूमिका अशी आहे, मी सन्माननीय राजसाहेबांकडे जाईन, अविनाश जाधव साहेब असतील, संदीप देशपांडे असतील, राजू पाटील साहेब असतील, सगळ्यांना घेऊन मी राजसाहेबांकडे जाणार आणि आदेश काढणार. या ठिकाणी काशीमध्ये या ठिकाणी सर्व शिवप्रेमींनी कुठलाही पक्षभिक्ष न बघता शिवाजी महाराजांचे जे अनुयायी आहेत ते या ठिकाणी या आणि आपण त्या ठिकाणी निर्विरोध करू आणि जे जे आमदार आणि जे नगरसेवक यांना समर्थन करतील त्यांच्या घरावर जाऊन आपण धडक देऊ, हे पण तुमच्या माध्यमातून सांगू.